श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. सूर्यवंशीचे भूपती असंख्य आणि अगाध कीर्ती ते म्या सांगितले संकळिती क्षमा श्रोती करावी. रामचंद्र भगवान की जय. आणि ज्या वेळेस असणार दोन्ही कुळांचं त्या ठिकाणी माहिती दोघंही देऊ लागलेले आहेत. कारण असणार दशरथ राजा आणि जनक राजा या दोघांच्या मुलांचा असणारा विवाह त्या ठिकाणी होणार आहे. त्यावेळेस असणारा दोघही जण असणारे आपले कुळ कोणतं आहे, कोणत्या कुळातून असणारा आपला जन्म झालेला आहे, ही इत्यंभूत असणारे पूर्वजांची माहिती असणारी द्यावी लागते. तीच माहिती असणारी त्या ठिकाणी वशिष्ठ गुरूंनी सूर्यवंशामध्ये कोणकोणते राजे होऊन गेले, त्यांनी कशा प्रकारे ख्याती केलेली आहे, कसं नाव मोठं केलेलं आहे, हा सर्व इतिहास असणारा तुम्हाला कालच्या अध्यायाच्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि सर्व कुळाची माहिती असणारी, सर्व गुरुतेशेण असणारी माहिती तुम्हाला त्या कालच्या अध्यायामध्ये ऐकायला मिळालेली आहे, असं एकनाथ महाराज बोलतात. वसिष्ठे सूर्यवंशावळी आणली वर्णिली अति प्रांजळे जन कवटोन ते वेळे कृतांजळी विनवित. आणि ज्या वेळेस असणारा वशिष्ठ गुरूंनी कशा प्रकारे ख्याती केली हे असणारे सर्व मुळापासून असणारे सांगितलेले आहे. त्यावेळेस असणारा जनक राजा त्या ठिकाणी उठून असणारा त्या ठिकाणी काय बोलू लागलेले आहे. माझी एक कुळीचे भूपाळ ख्यातिवंत अति प्रबळ राहुळे परिसावे सकळ सकळ कुळ पर्यायो. आणि सर्व असणारे जे असणारे सूर्यापासून सर्वांचा जन्म झालेला होता तो सूर्यवंशाचा कुळाचा असणारे माहिती ज्यावेळेस वशिष्ठ गुरूंनी सांगितली, त्यावेळेस असणारा हे मुलीकडचे असणारे जनक राजा होते आणि ते असणारे उठून त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत, माझं सुद्धा कुळ असणारं साधं सुद्धा नाहीये, माझ्या कुळामध्ये सुद्धा असणारे श्रेष्ठ 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 अशा प्रकारचे राजे होऊन गेलेले आहेत, त्यांनी सुद्धा महान अशा प्रकारची ख्याती केलेली आहे. तुमचं असणारं सूर्याचं कुळ आहे तर आमचं सुद्धा असणारं या ठिकाणी चंद्राचं कुळ आहे, अशी असणारी पूर्ण माहिती त्या ठिकाणी जनक राजा सभेमध्ये सर्व लोकांना असणारे त्यांच्या कुळाबद्दल माहिती सांगू लागलेली आहे. कन्यादानी सकळ कुळ सांगावे लागे स्वयसमूळ पहिले कुळी निमी भूपाळ त्याची कीर्ती प्रबळ ती होती. आणि ज्यावेळेस असणारा आपलं कन्यादान करायचं आहे त्यावेळेस तुम्ही कोणत्या गावचे आहात, कुठं राहता, तुमची जमीन किती आहे, तुमचे पूर्वज कसे होते, हे सर्व माहिती असणारे दोन्ही कुटुंबाची एकमेकांना द्यावी लागते. तशीच असणारे जनक राजा रामचंद्राची माहिती तर असणारी पूर्ण घेतलेली आहे. मग आता त्या ठिकाणी जनक राजा त्यांची असणारी उत्पत्ती कुठून झाली, त्यांचे वडील कोण होते, आजोबा कोण होते, त्यांनी काय ख्याती केलेली होती, कशा प्रकारचे ते होते, याची माहिती ज्यावेळेस असणारा जनक राजा सांगू लागलेले आहेत, त्यावेळेस असणारा आमच्या कुळामध्ये असणारा चंद्राचा मुलगा असणारा तो निमी अशा प्रकारचा चंद्रापासून असणारे त्या निमीची उत्पत्ती झालेली होती आणि ते कुळाचं सर्वात पहिलं मूळ असणारा तो निमी होता आणि तो अतिशय महापराक्रमी अशा प्रकारचा होता. तिन्ही लोकांमध्ये असणारं त्याचं नाव होतं. एवढा असणारा देवाची भक्ती करणारा तो निमी होता, असं जनक राजा आपला कुळाचा इतिहास सांगू लागलेला आहे. वसिष्ठाचे शाप स्थिती जगाचे देखणे ज्याची वस्ती ज्याचे निडोळ देखणे होते या लागी म्हणती निमित्याते. त्याचं निमी नाव का पडलेलं होतं तर तो असणारा निमी राजा एका वेळेस असणारा महायज्ञ करायचा असणारा त्या निमी राजाने ठरवलेलं होतं आणि महायज्ञ करण्यासाठी असणारा त्याला ऋषीची गरज होती, म्हणून तो असणारा हे जे वशिष्ठ गुरु आहेत प्रभू रामचंद्राच्या कुळातील यांच्याकडेच असणारा गेला आणि म्हणला की महाराज मला असणारा महायज्ञ करायचा आहे, यज्ञ करण्यासाठी असणारा मला तुमची गरज आहे. त्यावेळेस वशिष्ठ गुरु म्हणाले आहे की मी असणारा इंद्रदेवाच्या यज्ञामध्ये असणारा मग्न आहे, माझं एवढं काम झालं की मी असणारा पुन्हा तुमचं काम करण्यासाठी येतो, अशा प्रकारचं विनतेनं असणारा वशिष्ठ गुरु त्याला बोललेले आहेत. आणि तसं बोलल्याच्या नंतर असणारा तो त्याच्या घरी निघून आला आणि वशिष्ठ गुरुने त्यांचं काम आवरून ज्यावेळेस असणारा त्या निमी राजाच्या घरी आले, पाहतात तर काय निमी राजानं त्यांना बोलवलं पाठवलेलं होतं आणि इकडे यज्ञ तर पूर्ण करून घेतलेला होता. मग हा यज्ञ पूर्ण असणारा गौतम ऋषीच्या हाताने करून घेतलेला होता. त्यामुळे असणारा वशिष्ठ गुरूंना अपमान झाल्यासारखं वाटलं, त्यांना राग आला आणि रागाच्या भरामध्ये ज्यावेळेस निमी झोपलेला होता त्या झोपीच्या अवस्थेमध्येच त्याला असणारा त्यांनी श्राप दिलेला होता की असणारा तुझ्या देहामध्ये तुझा जो देह आहे देहातून प्राण असणारा वेगळा होईल, म्हणजे तू विदेही होशील, अशा प्रकारचा श्राप असणारा त्या ठिकाणी त्या निमी राजाला वशिष्ठ गुरूंनी रागाच्या भरामध्ये दिला.
आणि त्यावेळेस निमी असणारा झोपेतून जागा झाला, त्यावेळेस निमीने असणारा हा श्राप दिलेला त्याला कळालेलं. ज्यावेळेस त्याला ते कळालं त्यावेळेस त्यानं सुद्धा असणारा वशिष्ठ गुरूंना श्राप दिला की तुम्ही असणारा मी का ते असणारा ते यज्ञ केलेला आहे याची काही इत्यंभूत माहिती न घेता झोपलेल्या माणसाला तुम्ही श्राप दिला, म्हणून असणारा यानं वशिष्ठ गुरूंना सुद्धा श्राप दिला की तुम्ही असणारा विधेयी होताल, म्हणजे देहावर तुमचं कसल्याही प्रकारचं नियंत्रण राहणार नाही. अशा प्रकारचा श्राप त्या दोघांनीही एकमेकांना दिला. मग तो श्राप दिल्यामुळे असणारा त्या निमी राजा जो आहे तो असणारा त्या ठिकाणी त्याच्यापासूनच सर्वात प्रथम विधेयी जी अवस्था आहे ती त्याच्यापासून असणारी सुरुवात पडलेली आहे. अशा प्रकारचे महान ख्याती असणारे त्यांनी केलेली आहे. आणि ते शाप असणारा त्या ठिकाणी जो त्यांनी दिलेला होता त्या शापापासून असणारा शाप दिल्यामुळं त्याच्या देहात असणारा त्याचा प्राण नव्हता, त्यामुळं तो इकडे तिकडे भटकू लागला. तो देवांची नितांत सेवा करत असल्यामुळं सर्व देवांनी मिळून असणारं ठरवलं की आपण काय करू, त्याचा देह असणारा त्याला वापस करू. अशा प्रकारचा विचार केल्याच्या नंतर असणार तो जो निमी आहे त्या निमीला सर्व देवांनी मिळून असणारी विनंती केली की तुम्ही असणार तुमच्या देहावर या किंवा तुमचा देह असणार आम्ही तुम्हाला अर्पण करत आहोत. ऋषीकडून असणारी एवढी चूक झालेली आहे, तेवढी चूक असणारी तुम्ही पदरात घ्या. पण त्यावेळेस असणार त्यानं एकही गोष्ट असणारी देवांची मान्य केली नाही. काहीही झालं तरी मी असणारा देहावर येणार नाही, अशा प्रकारचा असणारा तो निमी राजा एवढा महान अशा प्रकारचा होता. निमिषाची गती ज्याची चाले अहोराती या लागी त्याचे निमी म्हणती जाण निश्चिती नरनाथा. त्यावेळेस असणारा त्यानं सर्व देवांना विनंती केलेली आहे की हा देह असणारा मला पाहिजे नाही, मला असणारा तुमच्याकडून एक वरदान पाहिजे. आणि ते वरदान कोणतं पाहिजे तर या पृथ्वीवर असणारे जेवढे सुद्धा प्राणी आहेत किंवा ज्याला ज्याला डोळे आहेत त्या डोळ्यात असणारा मला नितांत वास करायचा आहे. अशा प्रकारचं वरदान ज्यावेळेस मागितलं त्यावेळेस असणारा त्याला भगवंतानं ते वरदान दिलेलं आहे. निमी त्याचं नाव पडलेलं आहे, कारण आपण जी पापणी असणारे थोड्या थोड्या वेळाला पापणी लपवतो ते असणारं त्या निमीमुळेच असणारी ही पापणी लावायची प्रथा पडलेली आहे. आधी असणाऱ्या कुणाची पापणी पडत नव्हती. निमी म्हणजे जो वेळ आपल्याला पापणी पडण्यासाठी लागतो त्याला निमिष असं म्हणतात आणि त्याच्यापासूनच त्या राजाला निमी असं नाव दिलेलं आहे. असा महान असणारा तो राजा होता. अशा प्रकारचं ग्रंथ जनक राजा सभेमध्ये सर्वांना सांगू लागले. निमीचा सुत मिठी स्वज्वळा नगरी वसविली स्वलीळा या लागी ते म्हणती मिठीला सोनावे सोहळा निज गजरी. आणि त्याच निमीचा पुत्र असणारा त्याला असणारा मिती नावाचा पुत्र झालेला होता. तो अतिशय अशा प्रकारचा महापराक्रमी अशा प्रकारचा तो होता आणि त्यानं त्याच्या स्वतःच्या बळावर असणार स्वलीळा नावाची एक असणारी नगरी तयार केलेली होती. स्वलीळा नावाचं एक राज्य तयार केलेलं होतं आणि त्या राज्याचा असणारा तो मालक होता. तीच आज असणारी मिथिला नगरी म्हणून ओळखली जाते. म्हणजे असणारी या मिथिला नगरीचा मेन कोण करता धरता असेल किंवा ज्यानं हे घडवली असेल, ज्यानं गुडापासून बनवली असेल तो असणारा तो मिथी राजा आमच्या वंशामधला आहे. त्यानं सुद्धा महान ख्याती आमच्या कुळामध्ये केलेली आहे. तेच आमचे वंशज आहेत, आम्ही त्यांचेच असणारे पुत्र आहोत असं जनक राजा सभेमध्ये सर्वांना सांगतो. मिथी पुत्र प्रथम जनक जो का अत्यंत सात्विक पुत्र प्राय पाळीले लोक याला की नाव जनक त्यासी. आणि मिथी पुत्र झाला कसा? कारण असणारा ज्या वेळेस त्या निमी नावाच्या राजाला श्राप दिलेला होता की असणारा तू विशिष्ट गुरुने श्राप दिलेला होता की तू शरीरावर राहणार नाहीस. मग त्यावेळेस असणारा सर्व देवांना मिळून त्याचं जे शरीर होतं त्याचं मंथन करून असणारा त्याच्यातून एक हा पुत्र असणारा निर्माण झालेला होता. त्याचं नाव असणारा मिथी अशा प्रकारचं नाव होतं. आणि मिथी नाव पडलं, मिथीपासून जी मुलं झाली ती असणारी, कारण विदेही अवस्थेमध्ये झाल्यामुळं सर्वांना जनक अशा प्रकारची उपमा तिथून पुढे असणारी त्यांच्या पिढीमध्ये लागलेली आहे. अशा प्रकारची ख्याती आमच्या कुळामध्ये सर्वांनी केली असं असणारं जनक राजा सर्वांना सांगितलं. त्याचा पुत्र दृष्ट केतू जनक वंशी अतिविख्यातू दळे बळे प्रतापवंतू धर्म सेतू निज धर्मी. आणि या मिथूचा जो पहिला पुत्र होता त्याला असणारा जनक अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. आणि असे बरेच जनक असणारे आमच्या
कुळामध्ये होऊन गेलेले आहेत आणि त्या जनकाचाच पुत्र असणारा दृष्टकेतू अशा प्रकारचा पुत्र झालेला होता. तो सुद्धा अतिशय महापराक्रमी अशा प्रकारचा आमच्या कुळामध्ये होऊन गेला. असे असणार अविख्यात अशा प्रकारची त्याने कीर्ती केलेली आहे. असं आमचं कुळ आहे असं जनक राजा सभेमध्ये सर्वांना सांगू लागलेले आहे. त्यापासून अनेक जनक नामाचे रूप देख ते सांगता असती असंख्य कथा अत्यंतिक वाढेल. आणि त्या दृष्टकेतूपासून असणारे जनक नावाचे अनेक असणाऱ्या पिढ्या आमच्या होऊन गेलेल्या आहेत. त्या सर्वांचा जर इतिहास सांगत बसलो तर असणारा उगाच असणारा हा ग्रंथ वाढणार आहे. त्यामुळे असणारा जो काही कुळाची माहिती द्यायची होती ती माहिती असणारी मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेली आहे असं जनक राजा बोलू लागलेले आहे. बहुलाश्वक स्वकीर्ती बहुलाश्वजनक स्वकीर्ती जनक स्वदेह जनक विदेह जनक त्या माझी मी एक जनक निज सेवक तुमचा. आणि माझ्या कुळामध्ये असणारा बहुलाश जनक स्वकीर्ती जनक स्वदेही जनक विदेही जनक अशा प्रकारचे राजे महान महान होऊन गेलेले आहेत. त्यातीलच असणारा मीही एक असणारा जनक आहे आणि त्यांच्याच कुळातला मी आहे असं असणारा त्या ठिकाणी जनक राजा बोलतात. वंशावळी वाढविता पार वाढेल ही कथा लग्ने साधावे रघुनाथा हे परमावस्था जनकाची. आणि वंशावळी जर आपण सांगत बसलो तर आपल्या लग्नाला असणारा इथंच उशीर होऊन बसल. आपण लवकरात लवकर असणारे सर्व माहिती आमची तुम्हाला दिलेली आहे, तुमची आम्हाला भेटलेली आहे. आता आपण लवकरात लवकर असणारे प्रभू रामचंद्राच्या लग्नाची तयारी करायला पाहिजे असं जनक राजा बोलले. द्यावं या मुच्या निज राज्याची हिरोन न्यावया सीतेची सुधनवाला ती क्रोधेशी तेने मिथिले शिवेडीले. आणि आणखीन एक प्रसंग माझ्या आयुष्यातील मी तुम्हाला सांगतो असं जनक राजा बोलू लागलेले आहे. ज्यावेळेस असणार सीता माता म्हणजे असणारा लक्ष्मीचा अवतार आहे. त्याच्यामुळं लक्ष्मी मातेला असणार हरण्यासाठी किंवा उचलून नेण्यासाठी सुधन्वा नावाचा एक राक्षस त्या ठिकाणी आलेला होता. त्यानं सर्व असणारे माझी जी मिथिला नगरी आहे तिला चौबाजून असणारे घेरलेलं होतं. त्यावेळेस असणार त्या सुधन्व्यासोबत मी सुद्धा असणार महान अशा प्रकारचं युद्ध केलं आणि त्या सुधन्व्याला असणाऱ्या त्या ठिकाणी मारून टाकण्याचं कार्य मी केलेलं आहे. असं आमचं कुळ आहे असं जनक राजा बोलतात. मग मी युद्ध केले त्याची रणी वदिले सुधनवासी मग त्याची राज्याची कुशध्वजासी म्या स्थापिले. आणि त्यावेळेस मी त्या सुधन्व्याला असणार पराजित केलेला आहे, त्याचा घात केला. त्यावेळेस त्याचं जे राज्य होतं त्याला कोणी वाली राहिलेला नव्हता. म्हणून मी असणारा माझ्या भावाला असणारा कुशध्वजाला ते राज्य असणारा त्या ठिकाणी दान देऊन टाकलं आणि त्या राज्याचा सांभाळ करण्यासाठी त्याला ठेवलं. अशा प्रकारे असणार त्या कुशध्वज माझा असणारा छोटा भाऊ असणारा आहे त्याला असणारा त्या राज्यावर मी बसवलेला आहे. कुशध्वज माझा धाकट बंधू राज प्रताप सिंधू त्याच्या कन्या दोघी वधू वर संबंधू करू इच्छी. आणि त्या कुशध्वजाच्या माझ्या बारक्या भावाच्या सुद्धा असणाऱ्या अतिशय सुंदर अशा प्रकारच्या दोन मुली आहेत. त्यांच्या सुद्धा लग्नाचा विचार असणारा माझ्या डोक्यामध्ये आहे. त्यांचं सुद्धा लग्न असणार याच मंडपात लावून टाकण्याची माझी इच्छा आहे. तुम्ही एकदा याच्यावर विचार करा. अशा प्रकारे जनक राजा सर्व सभेमध्ये त्या ठिकाणी बोलत आहे. सीता दिधली श्रीरामासी उर्मिला दिधली लक्ष्मणासी मांडवी दिधली भरतासी शत्रुघ्नासी श्रुत कीर्ती. आणि त्याच्या दोन मुलीचं नाव असणार एकाचं नाव मांडवी आहे आणि एकाचं नाव श्रुत कीर्ती. अशा प्रकारच्या त्याच्या दोन मुली आहेत. जशा प्रकारे सीता प्रभू रामचंद्रांना दिलेली आहे आणि उर्मिला लक्ष्मणजीला दिलेली आहे तसंच असणार ती मांडवी नावाची मुलगी भरतास द्यावी आणि त्या शत्रुघ्नाला असणारे श्रुत कीर्ती असणारे द्यावी अशी माझी मनशा आहे किंवा अशी माझी इच्छा आहे असं जनक राजा सभेमध्ये बोलतात. चौघे बंधू चारी वधू ऋषी म्हणती श्लाघ्य संबंधू अवधी केला निश्चय शब्दो लग्नविधी अवधारा. आणि हे 4 जण हे 4 भाऊ आणि ह्या 4 बहिणी अशा प्रकारचं यांचं लग्न ज्या वेळेस लावून देऊ असं जनक राजा म्हणाले. त्यावेळेस सभेत जेवढे बसलेले होते सगळ्यांचा असणारा त्या ठिकाणी होकार आलेला आहे. उलट चांगलंच होत आहे, करून टाका अशा प्रकारचं सर्वजण म्हणालेले आहेत आणि सर्वांना आनंद वाटू लागलेला. वसिष्ठ विश्वामित्र वामदेव अवघे म्हणते अति अपूर्व लागे संबंध गौरव भाव वैभव समसाम्य. त्यावेळेस वशिष्ठ गुरु
आणि तिथं जे दुसरे ऋषी बसलेले होते ते सुद्धा कौतुक करू लागलेले आहेत. काहीच अडचण नाही म्हणले, कारण हे सूर्यवंशाचे असणारे, हे सूर्यवंश असणारे यांच्याकडे आहे, तर यांच्याकडे सुद्धा असणारा चंद्रवंश आहे. दोघंही असणारे, दोघांचे पारडे सारखेच आहे. त्यामुळे हे लग्न करण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण नाही. बिनधास्त असणारे या चौघांचे लग्न करा, असं ऋषी बरे बोलू लागलेले आहे. आजीचे तिसरे दिवशी उत्तरा फाल्गुनी सुदिनेसी अभिजित साधुनी मध्यान्हेसी लग्न चौघांशी लावावे. आणि आजपासून असणाऱ्या तिसऱ्या दिवशी असणारं उत्तम फाल्गुन नावाचं एक नक्षत्र आहे. त्या नक्षत्रामध्ये अभिजित नावाचं एक शुभ मुहूर्त आहे आणि त्या अभिजित नावाचं शुभ मुहूर्त असणारा दुपारी आहे. त्या टायमाला असणारा आपण यांचा शुभ विवाह करू, म्हणजे असणारी तारीख त्या ठिकाणी वशिष्ठ गुरूंनी काढलेली आहे. वसिष्ठ विश्वामित्रांचे वचन दशरथे मस्तकी वंदून तुमचे वाक्य परम प्रमाण करणे लग्न चौघांचे. आणि ज्या वेळेस वशिष्ठ गुरूंनी तारीख पक्की केलेली आहे, त्या ठिकाणी दिवस सांगितलेला आहे, वेळ सांगितलेली आहे, त्यावेळेस असणारा दशरथ राजांनी त्यांना दर्शन घेतलेलं आहे आणि म्हणालेले आहे, गुरुवर्य तुम्ही जसं सांगता, ज्या वेळेस सांगता तेच करणं आम्हाला अनिवार्य आहे. तुमची आज्ञा म्हणजे असणारा, तुमचा शब्द म्हणजे आम्हाला आज्ञासारखा आहे, असं असणारा दशरथ राजा वशिष्ठ गुरूंना बोलतात. जनक कुश ध्वज नृपती दोघे व्याही परमार्थी विजयी झाला रघुपती ते अति कीर्ती तुमचे. आणि त्यावेळेस असणाऱ्या वशिष्ठ गुरूंचं कौतुक असणारा त्या ठिकाणी करू लागलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत की तुमच्यामुळेच असणारा जनक राजा आमचा युवाही व्हायला लागलाय, तुमच्यामुळेच असणारा तो कुशध्वज राजा सुद्धा असणारा आमचा युवाही व्हायला लागलाय, तुमच्यामुळेच आमच्या प्रभू रामचंद्राची ख्याती असणारी एवढी वाढली, तुमच्यामुळेच प्रभू रामचंद्रांना एवढं तुम्ही विद्या दिली, म्हणूनच प्रभू रामचंद्रांनी एवढी ख्याती केली, म्हणून असणाऱ्या गुरुला मोठेपणा असणाऱ्या त्या ठिकाणी दशरथ राजा देतात. लग्न करणे हे प्रमाण भेरी त्राटिले निशाण दोही राया हर्ष पूर्ण सुरचना लागी. आणि लग्न करायचे तारीख पक्की झाली, त्यावेळेस असणारा सर्वांना आनंद झालेला आहे. मोठमोठ्याने ढोल ताशे वाजू लागलेले आहे, जिकडं तिकडं असणारे तारीख सांगितलेली आहे आणि आनंद उत्सव असणारा ते साजरा करू लागलेले आहे. दशरथ पुसोनी जनकाशी सवे घेऊन महाऋषी वेगे आला जानवशासी देवकाशी आरंभ. आणि दशरथ राजांनी असणार त्या ठिकाणी जनक राजाची असणारी परवानगी घेतलेली आहे आणि त्या ठिकाणाहून निघून असणाऱ्या सर्व ऋषींना त्यांनी सोबत घेतलेलं आहे. आणि लग्नाच्या असणाऱ्या आधी कोणकोणत्या देवाचे जे कार्य असतात ते कार्य पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणाहून दशरथ राजा सर्व ऋषींना घेऊन निघालेले आहे. जनक बोळवितय सर्वांशी हात जोडून ऋषी रायांशी शिष्य सेवक मी तुम्हासी बांधवासी ससैन्य. ज्यावेळेस दशरथ राजा निघालेले आहेत त्यावेळेस असणारा जनक राजा त्यांची बोळवण करू लागलेले आहेत, सर्व सेना असणारे त्यांच्या सेवेसाठी देऊ लागलेले आहेत, सर्व सैनिक त्यांच्या सेवेसाठी पाठवू लागलेले आहेत. अशा प्रकारचा आनंद उत्सव असणारा त्या मिथिला नगरीमध्ये चालू आहे. श्रीराम लग्नाचा महोत्सव दोही मांडवी उत्साह मिळला ऋषी समुदाव नवल नवल हाव लग्नाचा. आणि असणारा नवल काय किती नवल केलं तरी कमीच आहे. अशा प्रकारचं जगाच्या पालन करण्याचं अशा प्रकारचं लग्न आहे. तिथे कशा प्रकारची उणीव असणार आहे. प्रभू रामचंद्राच्या लग्नाचा महोत्सव आणि त्याचं लग्न मंडप त्याच्या सर्वच गोष्टी सर्व थाटमाट पाहण्यासारखाच आहे, अशा प्रकारचं ग्रंथकर्ते बोलतात. चंद्र भगवान की जय. राम विवाह मंडप स्तंभ चारे वेद झाले स्वयंभ आडवळे धैर्याचे सरंभ वासे निकोंब विवेकाचे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. त्या ठिकाणी आता असणार दोन्ही कुळाकरचं जे काही वर्णन होतं किंवा गुणगौरव होता तो सर्व
इकडे वशिष्ठ ऋषींनी सांगितलेलं आहे, तिकडे राजा जनकाने स्वतःने आपला पूर्ववृत्तांत किंवा जे काही वंशावळ आहे ते सांगितले. आणि सांगितल्यानंतर आता सर्वांची चर्चा झालेली आहे, सर्व कार्य त्या ठिकाणचं ओळखल्यानंतर जे काही असणारे वर्णाचे वेगळी राहण्याची व्यवस्था केलेली असते. तशा प्रकारे जानवास असणार ते निर्माण केलेलं आहे. ते जानवासामध्ये अशा प्रकारची स्थिती आहे, तो जो काही मंडप जानवासासाठी केलेला आहे त्याला असणार जे 4 मुक्ती आहेत ना, 4 वेद आहेत आणि त्या 4 वेद असणारे म्हणजे 4ही बाजूला रवलेले आहेत आणि त्या वेदरूपी 4ही खांबावर असणार धैर्यरूपी आडवे जे बांबू आहेत ते आडवे बांबू बांधलेले आहेत. परंतु बांबू जे कशाने बांधले तर ते बांधलेले आहेत विवेकाने. आणि अशा प्रकारचा जो काही मंडप आहे तो भगवंत रूपी प्रभू रामचंद्रासाठी त्या ठिकाणी राजा जनकाने तयार केलेला आहे. त्यावरे शाकार स्मृती पुराणे चारे पुरुषार्थ तोरणे धर्मद्वारे शोभती तेने सलंबपणे मुक्त होसे. आणि अशा प्रकारे असणारा जी काही स्मृती आहेत त्या असणारा अगणित अशा प्रकारच्या आहेत आणि त्यांनाच जशा प्रकारे सूत्र म्हणजे दोरा बनवून ते एकमेकात विणून असणारा त्याचा मंडप केलेला आहे. आणि मंडप करून असणारे जे काही पुरुषार्थ 4 पुरुषार्थ असणारे काम धर्म अर्थ काम मोक्ष अशा प्रकारचे मुक्त घोष असणार त्या जो काही असणारा मंडप आहे त्या मंडपाला लावलेले आहेत. आणि त्या मुक्त घोषामुळे अत्यंत दैदिप्यमान अशा प्रकारचा जो काही मंडप आहे जेणेकरून भगवान त्या मंडपाला असणार आल्यानंतर भगवंताला सर्व असणार अत्यंत प्रिय अशा प्रकारे वाटेल, सुख वाटेल अशा प्रकारचा मंडप शोभनीय असणारा केलेला आहे. धर्मद्वार नित्यमुक्त द्वार निरोध नाही येत दिने वरा पासी पावत सुखी होत तात्काळे. बरं, आता मंडप जर इतका उत्कृष्ट असेल 4 वेद ज्या ठिकाणी आहे तिथं असणारा धीरता आहे आणि पुन्हा असणारा विवेक देखील आहे आणि त्याच्यावर श्रुती पुराण याच्या असणाऱ्या सगळ्या संज्ञा त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मुक्त घोष पुरुषार्थ. मला सांगा, अशा सार्वभौम गोष्टी ज्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी या सर्व गोष्टी आल्यानंतर त्याला दरवाजा नाही किंवा त्याला असणार भालदार चौकदार देखील असणार नाही, मग अशा मुक्त द्वारांमध्ये ज्यावेळेस प्रभू रामचंद्र भगवंत रूपी नवरदेव मध्ये बसेल आणि एखादा दिन याचक किंवा सेवक त्या ठिकाणी जर आला तर तो कसा असणारा मुक्त हाताने जाईल तर तो निश्चितच असणारा प्रभू रामचंद्र त्याला अत्यंत जो कृपण आहे त्याला दयावान किंवा असणार संपत्तीवान केल्याशिवाय राहणार नाही. ती म्हणजे आंतरदृष्टीची असो अथवा बाह्य दृष्टीने अशा प्रकारे असणार आंतरबाह्य दृष्टीने परिपूर्ण करणार प्रभू रामचंद्र असा असणार त्या ठिकाणी मंडप जो आहे तो तयार केलेला आहे. वसिष्ठ पुरोहित सुबुद्धे मंडप कापडिला उपनिषदे शोभा शोभे त्रिशुद्धे चिदानंदे मंडप. आणि जे वशिष्ठ ऋषी आहेत त्या वशिष्ठ ऋषींनी अशा प्रकारचा मंडप बनवून घेतलेला आहे. कारण वशिष्ठ ऋषीमुळेच या सर्व सूर्यवंशाच्या कुळाची असणारी ख्याती आहे, आगाध कीर्ती आहे. त्यांच्या ज्ञानाचं असणारं अमृत त्या सर्व राजांना त्यांनी पाजल्यामुळं सगळे असणारे सज्ञान अशा प्रकारचे सद्गतीला पावणारे झालेले आहेत. आणि त्याच्यामुळेच वशिष्ठ ऋषींनी उपनिषद जे आहे, उपनिषद म्हणजे वेदाचीच असणाऱ्या शाखा आहेत आणि त्या शाखेने असणाऱ्या संमिश्रित अशा प्रकारे जो काही पडदा लावलेला आहे तो असणारा जानवशाला 4ही बाजूने पडदा लावलेला आहे. आणि अशा प्रकारे तो पडदा जर कसा चमकत असेल तर असणारा सूर्याचं तेज देखील असणार कमी पडेल अशा प्रकारे असणारा प्रकाशमान तो पडदा दिसू लागलेला आहे. मंडप शोभा शोभे कैसे पताका शोभती चिदाकाशे दिखता सुख होय दृष्टीसे मंडप वासिया लाद. आणि अशा प्रकारे त्या जानवशावर जो काही शुभ अशुभ अशा प्रकारचे चिन्ह दर्शविणारा जो ध्वज आहे तो ध्वज असणारा त्या जानवशावर वरी बांधलेला आहे. आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर ध्वज असणारा मंदिरावर असू द्या, कळसावर असू द्या किंवा कोणतीही शुभ स्थिती ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी असणारा ध्वज लावला जातो. आणि अशा प्रकारच्या ध्वजावर ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र असणार जाऊन स्थित होणार आहे अशा
ठिकाणावर ध्वज लावल्यामुळं जे भक्तजन ब्राह्मणजन किंवा सेवक ऋषी जे आहेत सर्व त्या मिथिलेमधील नगरी आणि राजा दशरथासोबत आलेले जे काही सर्व सुहृद वृंद किंवा असणारा राजातील सेवक त्या झेंड्याकडे ज्याही वेळेस पाहतात त्यावेळेस त्यांना अतीव आनंद होतो. अशा प्रकारची असणारी स्थिती त्या जानवशाची त्या ठिकाणी केलेली आहे. कन्या मंडपे स्तंभ भावाचे आडवळे शुद्ध सत्वाचे वरी शाकार विधीचे सद्बुद्धीचे दारवंटे. आणि आता जे काही सीतामाई आहे त्या सीतामाईचं जे काही म्हणजे मंडप तयार केलं आहे ते सीतामाईचा असणारा जो काही मंडप केलेला आहे घरी त्या मंडपाची स्थिती असणारे म्हणजे भक्ती कुठं राहते ही असणारा नाथबाबा सांगू लागले आहे की भक्ती त्याच ठिकाणी राहते ज्या ठिकाणी असणार भावाचे खांब आहे, ज्या ठिकाणी श्रद्धा राहते आणि श्रद्धेवर असणार त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे असणारं जे काही श्रद्धा आहे त्या श्रद्धेच्या वर असणार सत्व बुद्धी म्हणजे असणारा सगळ्यांसाठी आपला दुश्मन असो किंवा मित्र असो कुणीही असो सगळ्यांसाठी असणारी जी काही सारखी बुद्धी आहे त्या सारख्या बुद्धीने असणारा त्या ठिकाणी वरचा मंडप साकारलेला आहे आणि अशा प्रकारचा भक्तीचा मंडप त्या ठिकाणी असणारा शोभून दिसू लागलेला आहे. कन्या मंडपी चांदवा धर्म वर मंडपी वितान ब्रह्म कन्या गृहे धातुके कर्म कर्म निष्कर्म वर ग्रहे. आणि अशा प्रकारे असणारा या ठिकाणी जो काही मंडप आहे तो मंडप अत्यंत शोभून प्रभू रामचंद्राचाही दिसू लागला आहे आणि सीतामाईचा दिसू लागलेला आहे. आता स्थिती कशी आहे की भक्ती असणारा मार्गात जात असताना कर्म आपल्याला एकतर भक्ती करावीच लागते परंतु भक्तीसोबत अनेक व्रत असतात विधी असतात आणि त्याही जर पाळल्या तरच असणारा भक्ती मार्ग असणारा पूर्ण होतो. आणि अशा प्रकारे भक्ती मार्गामध्ये संसारात असून असणारा जर देवाला भजलं तर भगवंताला अति प्रिय असते. त्याच्यामुळं संसार करीत असताना कर्म त्या ठिकाणी निश्चितच झालं जातं परंतु जे काही प्रभू रामचंद्राचा असणारा मंडप आहे त्या मंडपामध्ये गेल्यानंतर त्या कर्माला निष्कर्म करण्याची जी आहे ती ताकद असणारी त्या ठिकाणी आहे. कन्या गृहे साधन पंक्ती वर ग्रहे साधन शांती कन्या ग्रहे रत्न ज्योती निज दीप्ते वर ग्रहे. आणि अशा प्रकारे जे कन्येचा महाल आहे तो महाल असणारा कशाने भरून दिसू लागलेला आहे तर त्या ठिकाणी साधनाच्या पंक्तीच्या पंक्ती म्हणजे काय तर आपण असणार जे काही योगी आहे ते जप तप करण्यासाठी जंगलामध्ये जातात आणि जे आपण सांसारिक माणसे ते प्रपंच करून परमार्थ करतो. साधू संत पूर्णतः असणारा आपल्या परमात्मा स्वरूपाला प्राप्त होऊन सर्व जनतेला असणारा त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाच्या मार्गाला आणतात. आणि हे जे साधनाच्या पंक्ती आहेत त्या साधनाच्या पंक्ती भक्ती मार्गात आहेत आणि त्याच साधन निवृत्ती करण्यासाठी हा मंडप असणारा प्रभू रामचंद्राचा आहे. आणि पुढे असणारा त्या ठिकाणी जो काही सीतामातेकडे जर भक्ती अशा प्रकारे असणारा जर आणि पुन्हा यानंतर ज्या काही सीतामाता आहेत त्या सीतामातेकडे असणार रत्न आहेत. रत्न म्हणजे काय मन बुद्धी चित्त अहंकार या सगळ्या गोष्टी असणार जे षड विकार आपण असणार समजतो जे आपण वैरी समजतो ते जर असणार त्या ठिकाणी भगवंताच्या मार्गाला जर लावलं आणि ते जर भगवंताकडे असणार गेलं तर त्या आपल्याला वैरी वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या असणार आपल्याच्या वाटायला लागतात. का कारण त्याला प्रकाशित करण्याचं काम जे आहे ते भगवंत करत असतो. कारण अहंकार जो आहे त्या अहंकाराला मीपणा सोडून कोहम म्हणजे मी कोणीच नाही मी असणारा प्रभू रामचंद्र आहे अशा प्रकारे असणारा सर्व ज्या वासना आहे वासनेमध्ये सुद्धा सद्वासना अशा प्रकारच्या आहे म्हणजे जी भगवंताचीच भक्त असणारे आसक्ती करणारे आहे. कामना जे आहे ते कामना व्यतिरिक्त भगवंताचे असणारा मला संगत पाहिजे ही असणारा कामना आहे. अशा प्रकारे जेही सहा विकार आहेत ते सहा विकाराला विकार न मानता आपले मित्र आहेत अशा प्रकारे असणारा समजून ते प्रज्वलित करण्याचं कार्य जे आहे ते नवरदेवाच्या मंडपात होत. कन्या गृहे नवरा सप्रेते वर ग्रहे नवविधा भक्ती कन्या गृहे विधी सर्वार्थी विधी निर्मुक्ती वर ग्रहे. आणि अशा प्रकारे असणाऱ्या नवरीच्या मंडपामध्ये नवराचं युक्त असणारं भक्ती करण्याचं साधन चालू आहे आणि ते जर प्राप्त
असणार नवविधा भक्तीमध्ये परिपूर्ण होतं. म्हणजे आपण असणार कुणाची सेवा करतो ती एक प्रकारची भक्ती झाली, भगवंताचं चिंतन करतो ती एक भक्ती झाली, कुणाचा असणारा प्रेमभाव दुसऱ्या दुबळ्यासोबत असो किंवा श्रीमंतासोबत ही एक भक्ती झाली. अशा प्रकारच्या ज्या काही नवविधा भक्ती आहेत ते असणारा भगवंत त्या ठिकाणी आपलंच असणारं करून घेत असतात. आणि दुसरीकडे जी काही नवरी आहे त्या नवरीमध्ये विधी चालू आहे, कोणताही असो, नामस्मरणाचा विधी असो, यज्ञाचा असो किंवा असणार तीर्थाटनाचा असो, कोणत्याही प्रकारचा विधी असो, परंतु विधीची पूर्तता कधी होते, आपण ह्या सगळ्या गोष्टी कधी करतो तर परमात्मा भेटावा म्हणून आणि विधीची पूर्णता होण्याचं कार्य हा असणारा नवरदेवाचा मंडप आहे. कन्या ग्रहे नृत्य चाचरे वर ग्रहे कीर्तन गजरे कन्या ग्रहे भाट कैवारे वेदनागरे वर ग्रहे. आणि अशा प्रकारे असणारा जे नवरीची स्थिती असणारी आहे किंवा नवरीचा जो काही मंडप घर आहे त्या ठिकाणी असणार सतत नृत्य भगवंताच्या नावाने चालू आहे. परंतु त्या नृत्याला देखील असणारा अत्यंत सुख वाटेल